वर्सेस ओम साईराम दामकाडी. सिद्धू मोरेसाठी कधी कधी मी लकी चार्म ठरत असतो. जेव्हा जेव्हा मी असतो तेव्हा सिद्धू मोरेचा खेळ नेहमी चांगला होताना आला असतोय. लागोपाठचे 6 क्वालिफाय हारले होते ते पाहायला मी नव्हतो, पण ज्या दिवशी आलो त्या दिवशी क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवशी आलो तर फायनल सुद्धा त्यांनी मारली. एखाद्याचा पायगुण म्हटलं जातं, पण मात्र कोणासाठी लकी असू शकतो तो दिवस कोणासाठी असेल हे सांगू शकत नाही आहे. आजचा दिवस कोणाचा आहे पाहा लागेल. रिक्षा 11 मोरयाळी वर्सेस आपण सोनार सिद्ध धाटाव, आणि धाटावचा सुपरस्टार आपण पाहतोय मैदानात, तर मोरयाळीचा हिरो आपण पाहतोय मैदानात. शंतनू आष्टेकर वर्सेस सिद्धू मोरे. एक जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल. या जबरदस्त बॅटलची सुरुवात होतोय. धाटावकर असतील, मोरयाळीकर असतील, जे शंतनूचे फॅन आहेत, जे सिद्धूचे फॅन आहेत, ते सामना पाहत असतील त्याला नक्कीच पहिला चेंडू कलात्मक गोलंदाजी सिद्धू मोरे. एक चांगल्या पद्धतीचा एफर्ट करताना नेहमीच पाहताना सिद्धू मोरेला आपण बघितलंय. गत आठवड्यातील फायनलिस्ट आहेत, चॅम्पियन आहेत, आणि यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. कलात्मक फटका ऑफ साईडला पडला होता, त्याला अगदी जागा दिली. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचा मानस धाडस आहे, तर दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या तुम्हाला थ्रो हातात करावा लागेल. टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल हा जमीन आसमानाचा अंतर आहे. इथे तुम्हाला पाण्याचे काच कळगे, गवताचे अडथळा, आणि त्यानंतर चेंडू ओला होईल, सुका होईल, कसा पडेल, कसा फिरेल याचा नियम नाही आहे. त्याच्या विरोधात तुम्हाला आक्रमण करावं लागेल. शंतनू त्यासाठी स्पेशलिस्ट मानला जातो. यावेळेचा हा चेंडू वेगवानपणाचा फटका होता, पण पाण्याच्या पुढे कधीच काही चालत नाही आहे. त्याचा उत्तर पाहतोय. विघ्नेश तिथे सज्ज होता. विघ्नेश तिथेला माहिती आहे माझ्यापर्यंत चेंडू येणार नाही आहे. विघ्नेश तिथे चेंडू पर्यंत पोहोचला. एकच धाव घ्यावी लागेल. पावसाळी क्रिकेटमध्ये जिथे 4 धावा असतील तिथे केवळ 1 धाव होईल, किंवा 1 धाव दुसरी धाव घेताना धाव बाद करण्याची सुद्धा संधी मिळेल. सिद्धू मोरे एक कमालीचा अष्टपैलू खेळाडू, पण मात्र या वेळेला ऑफसाईडच्या खूपच बाहेर थोडीशी चूक, आणि इथं चुकीला माफी नाही. आपण पाहतोय पुरुषोत्तम भगत दोन्ही हात खोलावून सांगतात की हा चेंडू वाईड आहे. शंतूने सुद्धा सुकावला असेल, कारण ज्या वेळेला ही खेळपट्टी होती तेव्हा 2 साईडला खड्डे होते. तुषार शिंदे जेव्हा मॅचेस भरतात तेव्हा काहीतरी नवीन करत असतात. दोन्ही साईडला गोलंदाजीला सुद्धा चांगला कमबॅक करण्याची संधी, आणि इथं फलंदाजा सुद्धा मागे धावण्याची संधी. यावेळेचा हा फटका फिरकवण्याचा प्रयत्न, मात्र सिद्धूची कमालीची गोलंदाजी. 4 चेंडू आणि 5 धावा आपण धावफलकावर पाहतोय. चांगली गोलंदाजी सिद्धू मोरे नेहमीच करत आलाय. सोनार सिद्ध धाटाव संघासाठी आणि धाटावकरांचं नाव हे वैभव आहे, पण मात्र हा कमालीचा फटका पाहायला मिळतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. जबरदस्त असा फटका पाहायला मिळतोय. शंतनू आष्टेकर जी क्रिकेटला जी फिटनेस लागते ना, त्या फिटनेस मध्ये परफेक्ट बसतो शंतनू आष्टेकर. पण यावेळेचा हा चेंडू बघा, मगाशी चौकार मारल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहिली. चौकार खाल्यानंतर यावेळेस अंगाचा वेध करणारी गोलंदाजी, आणि त्याच कारणास्तव शंतनू थोडा चकलाय. दुसरं षटक कोण घेऊन येईल? विघ्नेश थिटे, उगवता सितारा या नावाची चर्चा सुद्धा भरपूर वेळा आपण पाहिली. एक जबरदस्त असा युवा टॅलेंट आहे, आणि धाटाव गावाचं हे
वैभव होईल यात काही शंका नाही आहे. चांगल्या पद्धतीचे फिटनेस त्याच्याकडे आहे, चांगल्या पद्धतीची बॉडी त्याच्याकडे आहे, चांगल्या पद्धतीचे ॲक्शन त्याच्याकडे आहे. मैदानात त्याला तेच करावं लागेल. पण विजय शेडके छोटा पॅकेट बडा धमाका याने बरेच कारनामे केलेत. याच्या नावावर बरेच कारनामे आहेत आणि त्याला नेहमीच नवीन नवीन कारनामे करावे लागतात. त्याचं उत्तर आपण पाहतो मैदानात. एक कमालीची धाव मला पाहायला मिळतोय. इथं चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न आणि त्याचा उत्तर पहा कशा पद्धतीने घेतलाय. रनआउट होता होता वाचलं पण मात्र आपल्या संघासाठी दुसरी धाव सुद्धा आली. तुम्हाला मेहनत करावी लागेल. विघ्नेश तिटेचा एफर्ट चांगला होता, विघ्नेश तिटेचा प्रयत्न चांगला होता. जर चेंडू लागला असता तर मोठा फलंदाज बाद झाला असता. पण सिद्धू मोरे यावेळेचा हाही चेंडू त्याच पद्धतीचा. फॉलो थ्रो मध्ये थोडासा क्षेत्ररक्षण करताना थोडासा अडथळा निर्माण होतो विघ्नेशला. आता दोन सुरेख चेंडू टाकले होते. दोन्ही चेंडू आपण पाहतो विजय शेडगेला तो खेळताना पाहायला मिळाले. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षण मधून. ही जागा मात्र शंतनूने बनवली ना ती कमालीची जागा आहे. ज्या तिथं पडल्यानंतर चेंडूला कुठला अडथळा नाही. अगदी मे महिन्यातील किंवा जानेवारीतील ते मैदान असं तसा पद्धतीचा चेंडू अगदी दणदण करत सीमारेषे बाहेर जातोय. ऑफ साईडला जागा कडक आहे. त्याचा फायदा शंतनू अष्टोकर घेतोय. 16 धावा धावफलकावर. दुसरं षटक चालू आहेत. आपण पाहिलं तर 25 धावाचा पाठलाग करताना रोड संघाने केवळ दुसऱ्या षटकातच त्या धावाचा पाठलाग केला होता. धावा जास्त कराव्या लागतील. कुठं लागला बोटावर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विघ्नेश तिटेच्या माध्यमातून पाहायला मिळते. लाल्या मामा अजून खुश झाला नाहीये. लाल्या मामा खुश होण्यासाठी शंतनूला काहीतरी करावं लागेल. पण यावेळेचा हा फटका बदल झाला नाही आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहतोय. कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दोनच धावा या षटकातील शेवटचा चेंडू न बाकी. धावफलकावर धावा आहेत त्या 18. 9च्या सरासरी आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शंतनू अष्टवकर ज्यासाठी ओळखला जातो तो शंतनू अष्टवकर. हे त्याला मैदान नवं नाही आहे. गोलंदाज त्याला नवीन नाही आहे. आता मात्र ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंचदंडित करतात. हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. या वाईट चेंडूची धावसंख्या पोहोचते ती 19 धावसंख्येवर. ही चेंडू ऑफसाईडच्या बाहेर. 20 धावा. लाल्या मामा म्हटलं की लाल्या मामाचं लक्की मैदान मेंद्रा स्कूलचं असायचं. लाल्या मामा सुद्धा एक जबरदस्त असा फलंदाज होता, गोलंदाज होता. लाल्या मामाने सुद्धा त्या भटारखान्याजवळ जवळजवळ चांगले चांगले विजय संपादित केले. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक चेंडूसाठी 3 चेंडू जबरदस्तीने टाकावे लागतात विघ्नेश तिटेला. एक चेंडू चांगल्या पद्धतीने टाकावा लागेल. चांगली गोलंदाजी झाली. रबर बॉल मध्ये 9-10 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणता येते. यावेळेचा हाही चेंडू वाईट. डोका शांत ठेवून गोलंदाजी करायला लागेल. लाल्या मोवासाठी 4 वाईट आलेत की काय? 4 वाईट आलेत. एक षटकार खालेला कधी कधी चांगला होतो पण मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. अंतर पण चांगला पद्धतीचा सेफ पाहायला मिळतो आपल्याला. शंतनूच्या बॅटतून ही एक धाव आली. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावर. सामना अजून
चांगल्या स्थितीत येईल, चांगल्या स्थितीत आहे. अजून कोणतीही विकेट गेली नाही, ही महत्वाची बाग आहे दिशा 11 संघासाठी. दिशा 11 या रबर बॉलच्या हंगामातील जवळ लागोपाठ 8 बक्षिसं त्यांनी संपादित केलीत. 9व्याकडे लक्ष आहे, पण मात्र धाटावकर सांगतात की लढत आमच्याशी आहे. आम्ही सुद्धा 7 क्वालिफाय हरलो, पण 8व्या वेळेला जिंकलो तो डायरेक्ट चॅम्पियन झालो. ही चॅम्पियनची घोडदौड आम्ही अशीच ठेवू, हा विश्वास आहे सिद्धू मोरेला. चला यानंतरचा आपण सामना पाहू. दामकाडी वर्सेस दीपेश 11 आदर्श नगर. चला आपण सुद्धा टॉस करून घेऊया. बॉलर नेम सोहम. साई सुद्धा 12वा खेळाडू असायचा, पण मात्र साई आता निलेश मस्कर संघातून गेल्यानंतर निलेश मस्करची जागा कोण भरून करणार, साईवर जबाबदारी आहे. निलेश मस्कर आपल्या रोड बुद्रुक संघातून खेळतोय, त्यामुळे एकाकी पडलेला सिद्धू मोरेला साईची साथ लाभली की काय. यावेळेचा चेंडू ऑफ साईडला खूपच बाहेर, वाईट पद्धत चेंडू. वन बाउन्सची वॉर्निंग. ऑफिशियल पंच आपण पाहतोय पुरुषोत्तम भगत. ही चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच चांगले असले की निर्णय चांगले होतात, पंच चांगले असले की सामने चांगले होतात, आणि पंच चांगले असले की स्पर्धा चांगली होते. म्हणूनच आपण मोहम्मद बाकवाल सर असतील, पुरुषोत्तम भगत असतील, यांना वारंवार का बोलवतो. त्यांचे निर्णय अचूक असतात, त्यांना घेतलेला निर्णय हा परफेक्ट असतो. आणि गोलंदाजांच्या त्या शंकाचं निरसन सुद्धा चांगल्या पद्धतीने करत असतात. आपण पाहतोय लेगबाजच्या स्वरूपात ही धाव आले. क्षेत्ररक्षक अपील करतील त्याच्या आधीच पंचांनी आपली कुठलीतरी पोझिशन घेतली. क्षेत्ररक्षक अपील करण्याच्या पर्यंत पोहोचलेच नाहीत, ही म्हणतात पंचांची खासियत. आणि म्हणूनच मोहम्मद बाकवाल सर असतील किंवा पुरुषोत्तम भगत असतील, यांना वारंवार का बोलावलं जातं याचं उत्तर मैदानात आपण पाहतोय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय, कमालीचा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, नो बॉल. बाउन्सरची वॉर्निंग दिली होती, पुन्हा एकदा फ्री हिट. लाल्या मामा यांच्याकडून षटकासाठी 100 रुपये आलेत. पण धावा येत आहेत, वाईटच्या येत आहेत, लेग बायच्या येतात, चौकाराच्या येतात, पण षटकाच्या धावा येत नाही आहेत. फ्री हिटच्या या चेंडूवर षटकार मारला तर लाल्या मामाकडून 100 रुपये आहेत. लाल्या मामा सुद्धा एक चलाक खेळाडू आहे. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय, आणि लाल्या मामा आपले 100 रुपये लागू झालेत. पहिला षटकार आलाय विजय शेटकीच्या बॅटीतून. विजय शेडगे कमालीचा खेळाडू, पण मात्र आपण पाहतोय सोहम. यावेळेचा हा फटका आपण पाहिला, ऑफ साईडला थोडा भरपूर बाहेर जाणारा होता. त्याला खेळायचा प्रयत्न केला, 2 धावा धावून पूर्ण केल्या. कमालीची रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धाव फलकावर धावा होतात त्या 35. 3 चेंडू झालेत, अजून 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 35 धावा धाव फलकावर. यावेळेचा आपण चेंडू पाहतोय, फुलटॉस पदव्या चेंडू. बिमारसाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया, वळूया. वायरला हात लावू नका तिकडे.
ऑनफिल्ड डिसिजन द्यायला लागेल. तिथे जरा वायर बांधत होते. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहायला मिळतो. शंतनू आष्टीवकरच्या बॅटतून आला हा पहिला षटकार. लाल्या मामाचे 100 रुपये लागल्यानंतर विजय शिडगेने षटकार मारला. शंतूच्या बॅटतून हा दुसरा षटकार आला. धावा नक्कीच वाढताना पाहतात. सोमा विरुद्ध हा आक्रमण पाहायला मिळतो. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहायला येत आहे. षटक क्रमांक 3 होते समाप्त. 42 धावा धाव फलकावर. शेवटचा षटक आपण कोण उद्याला आहे का टीम खाली रे? नो चेंडू आपण पाहतोय बिमर पद्धतीचा. तुम्हाला खेळासाठी ठेवलंय. जिंकल्यावर पण कोणाच्या खेळायचं तर ते कोणाच्या ठरवा तुम्ही. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. षटकार. शांतनूच्या बॅटतून अजून एक धमाका पाहायला मिळतोय. 50 धावा अर्धशतक धाव फलकावर लागलंय. चांगल्या पद्धतीची संयमी खेळ आपण पाहायला मिळतोय. पहिले 2 षटक चांगल्या पद्धतीने हाताळल्यानंतर मात्र 2 गोलंदाजावर आक्रमण करणं ही रणनीती नक्की शंतनू आष्टीवकरने आखली असेल आणि तो त्या धर्तीवर आता मैदानात फलंदाजी करतोय. जे लाल्या मामाचे 100 रुपये आले तिथपासून षटकांची आतषबाजी झाली. हे लाल्या मामाच्या मेहनतीचे पैसे आहेत. नगरपालिकेचा ट्रॅक्टर चालवून पोरांसाठी 100-200 खर्च करणारा राजा माणूस म्हणून लाल्या मामाला ओळखला जातो. संघाच्या पाठीमागं कायम असतो. एक दुसरा आमचा रिक्षा व्यवसाय करून चंदा मामा सुद्धा त्याच धर्तीवर येत असतो. का तरी पोरं त्याला रिस्पेक्ट देतात, सन्मान देतात आणि त्यांचा आदर करणं त्यांचा कर्तव्य आहे. यावेळेचा हा चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. जिंकले पण खेळतो 4 दिवस खेळतो काय करतो. फक्त शेवटला क्वालिफाय होती तेव्हा ते आमच्या हरायची वाट बघतील. 56 धावा धाव फलकावर. यावेळेचा हा कमालीचा चेंडू आपण पाहायला मिळतोय. छप्पन्न धावा धाव फलकावर. या धावा वाढवाव्या लागतील कारण विघ्नेश विटे
सिद्धू मोरे हे त्याच धाकटीचे फलंदाज आहेत धाटाव संघात. या बळीचा हा फटका आपण पाहतोय अर्ध्या बॅटने तेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल करेल काय तर तो उत्तर येतो होय. डिस्टन्स या अंतर पूर्ण करतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर जातोय. येतोय अजून एक षटकार. 62 धावा धाव फलकावर. ईशा 11 या नावाची चर्चा आपण नेहमीच पाहत असतो. मग क्वालिफाय झाल्यानंतर त्या दिवशी सुद्धा ईशा 11 नाव येतो आणि बक्षीस घेताना ईशा 11 नाव येतो. 8 लगातार बक्षीस ज्या संघाने मारलेत यावेळेस आपण हा मात्र कामाचा वेग घेणारा चेंडू तो फलाचित करतोय. शंतनू ऑस्ट्रेला बाद करतोय. मोठी सफलता देतोय. एक फासवा चेंडू नक्की टाकला होता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय मंदारच्या माध्यमातून. राजू केरकर यांची कन्या रिशा आणि त्याच्या नावाने हा संघ उतरत असतो. कमालीचा परफॉर्मन्स तो करत असताना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करून शंतनू अष्टविकर माघारी परतलाय. संघाचा तारणहार शुभम ज्या वेळी गरज असते त्यावेळी धावा कोण करतो मोरयाळी संघासाठी किंवा रिशेला संघासाठी तर हाच नाव शुभम. यावेळेचा शुभमच्या बॅटीतून आल्या आपण फटका पाहतोय पण मात्र क्षेत्रशा वेध घेतोय. फटका सुरेख होता मात्र क्षेत्रशा तैनात होता आणि त्याच कारणासह झेल घेऊन बाद होतोय तो फलंदाज शुभम. आपण पाहतोय 4 षटकाचा सामना समाप्त झालाय. 62 धावा धाव फलकावर आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान धाटाव संघाला. या 63 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल सोनार सिद्ध धाटाव संघ हे ऐकण्यासाठी आपण करूया बदल. आणि अर्थातच आपण ज्यांचा आवाज ऐकत होतो ते किशोर कोकरे येतील पुन्हा एकदा समालोचन क्षेत्रात. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्समध्ये आपण आवाज ऐकलाय. आमचे गुरुवर या तुषारजी शिंदे सरांचा आवाज ऐकलाय. आपण पाहतोय स्वर्गीय दीपेश भोर स्मृती चषक 2025 रुहा बिग ब्लास्ट पावसाळी धमाका ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसातील तिसरी लढत. एका बाजूला टीम मोरयाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना सोनार सिद्ध धाटा या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहिली आहे जिथं पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रिशा 11 मोरयाळी या संघाने धावा बनवल्या. 62 बनवल्या. 63चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलाय. चला श्री सोनार सिद्ध धाटाव संघ आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूया टीम दीपेश 11 आदर्श नगर आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना ओम साईराम दमखाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण सुद्धा टॉस साठी लगेचच या. आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसामधील पहिली मॅच नौकार आणि
खारापटी या दोन संघादरम्यान आपण पाहिली. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाली. 63 बनवल्या. दुसऱ्या मॅच मध्ये अवघ्या 24 धावा रोहा रॉयल्स रोहा मोहल्ला या संघानं बनवल्या आणि त्या धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या टीम हृदय 11 रोट खुर्द या संघाने केला आणि या मॅच मध्ये तब्बल 62 धावा बनवल्या गेल्या. 63चं टार्गेट सेट केलं गेलं. मी आकाश अंबाजी यांना विनंती करतो की आपण या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग चांगली राहिली टीम रिषा 11 मोरियाळी या संघाची. शंतनू अष्टिवकरनं चांगला खेळ केला मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने मोठे फटके त्याचा बॅटमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती मोठं टार्गेट सेट केलं गेलं. टीम श्री सोनार सिद्ध धाटाव संघाकडनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश चिटे आणि त्याच्या साथीला रब्बरचा गब्बर सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्यानं एकाच दिवसामध्ये मोठा कारनामा केला. एकाच दिवसामध्ये खेळत असताना दोनदा 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा विक्रम ज्यानं केला तो सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सध्या नॉनस्ट्रायकर एंडवरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजय शेडगे ज्या गोलंदाजाने या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सातत्यानं प्रभावित केलंय तो विजय सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती ते मोठं बॅटल असणार आहे. समोर यंग टॅलेंटेड विघ्नेश चिटे विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना विजय शेडगे. पंचांचा इशारा लेट्स प्ले मॅचला सुरुवात. पहिला बॉल विजय शेडगे वर विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल टप्पा पडला प्रचंड वेगाने परंतु दिशा चुकली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पहिली धाव फलकावरती येते टीम श्री सोनार सिद्ध धाटाव या संघाचा. रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा स्वर्गीय दीपेश भोईर यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस पहिल्या दिवसामध्ये सुद्धा खेळ चांगल्या थाटणीचा रोहेकरांचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल विजय. यावेळेस पुन्हा एकदा दिशेवरती भरकटले. त्यावेळेला 22च्या स्वरूपामध्ये एक धाव सुद्धा घेण्यात आली. तब्बल 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावफलकावरती धावा 3 अंकावरती जाऊन पोहोचतात. 3 धावा बनवल्या गेल्यात. अजून एकही चेंडू अर्थातच लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. पंचाने वाईट दिला. तदनंतर आता लेग स्टिकला मिस करणारा हा बॉल आणि त्यावरती मिळाली अवंतरी स्वरूपाची धाव ही महत्त्वाची राहिली आहे. सिद्धू मोरे सातत्यानं रब्बरचा गब्बर म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. एकाच दिवसामध्ये 2दा 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील या खेळाडूनं याच हंगामामध्ये केला. मॅन इन फॉर्म ऑन स्ट्राईकला सिद्धू. प्रचंड वेगाचा हा बॉल. उत्तर नव्हतं सिद्धू मोरे यांच्याकडे. एक धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 धावा धावफलकावरती विघ्नेश चिटे आणि सिद्धू मोरेची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आघाडीला ते आलेत. धावा बनवायच्यात मोठं टोटल उभारली गेली आहे. टीम रिषा 11 मोरियाळी या संघाच्या माध्यमातून त्या टोटलचा पाठलाग करायचा आहे श्री सोनार सिद्ध धाटाव संघाला. आणि जर पाठलाग करायचा असेल तर या आघाडीच्या जोडीच्या बॅटरचा बॅटमध्ये धावा येणं तितक्याशा महत्त्वाच्या. विघ्नेश चिटेवरती सातत्यानं विश्वास दाखवला जातो आणि त्याही वेळेला त्या विश्वासाला सार्थकी अशी बॅटिंग नेहमी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळते. परंतु आज काय वाढून ठेवलाय. अडवा बॅट ऑन साईडला खेळायचं होतं परंतु पंच इशारा करतात की हा सुद्धा व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा बराचसा बाहेरून जाणारा बॉल पंच वळले दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा 5 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या जातात विजयांच्या माध्यमातून. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या हंगामामध्ये या गोलंदाजानं रबर बॉल खेळत असताना तर प्रभावित केलाय. सातत्यानं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्यावेळेला त्याच्याकडे असणारा वेग नेहमी प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. समोर खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. परंतु छोटी धाव रोखू शकतील का तर नाही. गोलंदाजाने कॅरी केलं नव्हतं. विकेट मिळू शकली असती. पंचांचा इशारा पुन्हा एकदा लेग बाईसचा येतो. एक सिंगल याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा 6 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे पहिला 2 बॉलचा खेळ आपण पाहिला. एक बॉल सिद्धू मोरेनं फेस केला तर एक बॉल विघ्नेश चिटेनं फेस केला. अप ट्रॅकर बॉल प्रचंड वेगानं टप्पा पडतो न पडतो डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर सेंडू मात्र विकेट किपर
शंतनू आष्टीवकर याचा वैध गीत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय विजय शेडगे यांच्या माध्यमातून. आता मात्र लयामध्ये येतोय गोलंदाज. सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला, थोडासा चेंडू स्विंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू सिद्धू मोरेला रोखला गेलाय. सातत्याने सिद्धू मोरे चांगले बॅटिंग करतो, परंतु त्याच्या विरोधामध्ये सुद्धा माझ्याकडे चांगले चेंडू हाताळण्याची क्षमता आहे ते दाखवून देत असताना विजय. परंतु सिद्धू मोरे सध्या जगडीला मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना बॉलला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर एक सीमा पार धावा मिळाल्या. 6 षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओपी बॉल लॉप केला, पुन्हा एकदा फटका. फर्स्ट लाईक किक आहे, प्रश्नचिन्ह आहे, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. पुन्हा एकदा 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावल्या. धावफलकावरती धावा 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजय शेडगे खूप सारे महागडे ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. ज्या विजय शेडगेवरती खऱ्या अर्थानं विश्वास होता टीम रिषा 11 मोरेआळी संघाचा, त्याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना गोलंदाज खूप सारे महागडे सुद्धा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्या. पहिल्या 4 बॉलवरती दबदबा जरूर राहिला विजय शेडगेचा, परंतु सिद्धू मोरे हार मानायला तयार नाहीये. सिद्धूकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे ते दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 3 बॉल बॅक टू बॅक निर्धाव स्वरूपाच्या सिद्धू मोरेच्या माध्यमातून आल्या आणि तदनंतर 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले आणि तदनंतर संघ सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 62-63चा पाठला करायचा, अर्थातच प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरने खेळायचं. प्रत्येक गोलंदाजाला षटकार चौकाराची भाषा बोलून दाखवायचे आणि त्यावेळेला सिद्धू मोरे यांच्या बॅटमधून षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला 5 बॉलमध्ये असं वाटलं होतं की विजय शेडगे, 4 बॉलमध्ये असं वाटलं होतं की विजय शेडगे चांगली गोलंदाजी करतील, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती आलेले मोठे फटके सिद्धू मोरे यांच्या बॅटमधून हे महागडे ठरवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मार्कवरती गोलंदाज टीम रिषा 11 मोरेआळी या संघाच्या माध्यमातून. अप ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल करायचा होता, फटके इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, चुकी होणार नाही. या विकेटचं होईल पतंग. बॅटर आउट. गौरव गोलंदाजीला आले आणि पहिल्याच बॉलवरती सफलता त्यांना मिळवली आहे, जिथे बॅटर विघ्नेश थिटे मैदानाच्या बाहेर. विघ्नेश बाद झाले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. इनॅट नंबर 3 भावेश ठमके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. भावेश ठमके आलेत. प्रचंड वेगवान हा चेंडू पाहायला मिळतोय. अप ट्रॅकर बॉल होता आणि त्यावेळेला वेग प्रचंड पाहायला मिळाला. उत्तर नव्हतं भावेश ठमकेकडे. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक धाव इथे मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या 19 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज गौरव. समोर आक्रमण केलंय, फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत सूरज त्या ठिकाणी. अप्रतिम वलजच कॅच पाहायला मिळाले. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळाला लागतोय. बॅटर सिद्धू मोरे. अजून सुद्धा डिसिजन पेंडिंग आहे, परंतु सिद्धू मोरेनं मैदान सोडलंय. यस, पंचांचा इशारा आलाय की इथे मात्र जीटी स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. यस, आउट आहे. बॅटर आउट असतील. सिद्धू मोरे मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठी विकेट मिळते. सिद्धू मोरे बाद होतात. गौरवनं चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विजय शेडगे महाग राहिले होते. 18 धावा त्याने खर्च केल्या होत्या.
तदनंतर गौरववरती विश्वास दाखवला, विघ्नेशला बाद केला आणि तदनंतर आता आघाडीला आलेला सिद्धू, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते, ते सिद्धू मोरे मात्र मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावबाची संधी होती, प्रयत्न चांगला राहिला, परंतु एक सिंगल रोखू शकणार नाही. एका सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धाव संख्या 20 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. 4 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि त्यावेळेला विघ्नेश आणि सिद्धू या 2 महत्वाच्या बॅटर्सला मैदानाच्या बाहेर परतवला. चला नेक्स्ट मॅच टॉसकडे आपण वळूयात. एका बाजूला टीम दीपेश 11 आदर्श नगर, त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना ओम साईराम दमखाडी या 2 संघादरम्यानची लढत होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या टॉससाठी दीपेश 11 आदर्श नगर संघाच्या कॅप्टन इथे उपस्थित आहेत. वीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अंतिम बॉल येणं बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये झंप्या दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. अर्थातच झंप्या या नावानं संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सुद्धा बॅटमध्ये मोठे मोठे फटके नेहमी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र महत्त्वाचे फलंदाज बाद झाले, जबाबदारी असणार आहे शुभम आणि प्रतीक या दोघांच्या खांद्यावरती. भावेश ठमके सुद्धा मैदानाच्या बाहेर परतले. धावाच्या स्वरूपामध्ये विकेट त्यांची सुद्धा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. गौरव दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरी धाव येते. अवांतरी धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 21 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील अंतिम बॉल. आणखीन एक अप्रतिम बॉल. बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एका विकेट. सबंग बॅटर शुभम मैदानाच्या बाहेर. हे पलीकडे हृदय 11 रोड खुर्द आणि रोहा रॉयल्स रोहा मोहल्ला या 2 संघादरम्यानची लढत झाली. त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे मात्र राहून गेला आणि हकदार ठरतोय ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळलं. बॅटिंगला आला ॲज अ फिनिशर. षटका त्याचा बॅटमधनं आला तो राणा मोरे. प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. मी सन्माननीय राजाजी धिडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं हा सन्मान या ठिकाणी पुरस्कृत करायचा आहे. त्याच वेळेला धावीर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाजी साहेब यांच्या शुभातानं आपण हा सन्मान या ठिकाणी पुरस्कृत करतो. अशा खेळाडूला ज्यानं या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळलं आणि त्यावेळेला फिनिशिंगच्या रोलमध्ये आला आणि षटकार म्हणून ज्यानं मॅचला फिनिश केले तो राणा मोरे प्लेअर ऑफ द मॅचचा एकदा ठरतोय. शंतनू अष्टिवकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलाच बॉल शंतनू याचा आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट. दुसराही धावाचा प्रयत्न केला आणि प्रतीकला 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 23 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढचा बॉल शंतनू अष्टिवकर.
चांगला बॉल टप्पा पडला वेगानं बॉल विकेट किपर सावध घेतोय. डॉट बॉलची संगत मैदानाच्या आतमध्ये होती. या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. धावफलकावरती धावसंख्या 23 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल अडबा पाटणा साईडला केल्या क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा वाख्याचा बाहेर बॉल बॉल मौसीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 9 बॉल विजयासाठी 36 ची आवश्यकता आहे. 9 बॉल 36 धावा बनवायच्यात अजून सुद्धा. यावेळेस बॅटचे टॉपर्स घेतले होते क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. 27 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 बॉल मध्ये अजून सुद्धा 36 धावेची आवश्यकता आहे. ऑफ टाकर बॉल शॉर्ट अँड पूल. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॅटर प्रतीकच्या बॅटमधनं हा धमाका येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती अजून सुद्धा 30 धावेची आवश्यकता आहे. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. बरीचशी उंची बॉल न गाठली आणि त्यानंतर अतिशय दक्ष असे पंच मोहम्मद बकवाल सर आणि मेन अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये परषोत्तमजी भगत सर यांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आलाय. वेगवान बॉल यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेला. ओव्हर फ्रॉम द बॉडी शरीरापासून बराचसा दूरवरती चेंडू ठेवला गेला. त्यानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. धावफलकावरती धावा 34 अंकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 29 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 29 ची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये कोणते गोलंदाज आमंत्रित केले जातील टीम रिशा 11 मोर्याळी या संघाच्या माध्यमातून ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीला गोलंदाज सूरज दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सूरज यांच्यावरती विश्वास दाखवला जातो. शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल 29 धावा. रबर बॉलचं क्रिकेट आहे. नेहमी सातत्यानं प्रत्येक क्षणाला नक्कीच हा खेळ बदलत असताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. जर एखाद 2 फटके जर पहिल्याच 2 बॉलवरती आले तर मॅच मध्ये रंगतता सुद्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यावेळेला गोलंदाज सूरजला एक्स्ट्राच्या धावांवरती सुद्धा कंट्रोल ठेवावा लागणार आहे. अप ट्रॅकर बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चुकी होतीये. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. एक सिंगल त्यावेळेला कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 34 अंकावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 बॉल विजयासाठी आवश्यकता 28 धावेची. 5 बॉल 28 ची आवश्यकता आहे. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. प्रतीकनं शंतनू अष्टिवकरच्या विरोधामध्ये हल्ले चढवले होते. चांगली बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली आतापर्यंत. यावेळेस बॉल बराचसा बाहेरून गेलाय. पंचवडला दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावा 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 36 धावा धावफलकावरती आहेत. कोलबटापाचा बॉल समोर आक्रमण केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आलेत. बॉल वरती अडवतील फेकतील तोवर एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय. दुसरी मिळेल का? यस डेफिनेटली. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 38 अंकावरती. 38 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल विजयासाठी आवश्यकता 25 धावेची. यावेळेस त्रिफलाची इष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. प्रतीक आता मात्र मैदानाच्या बाहेर होतील. विकेटचं पतंग झालंय. महत्वाचा बॅटर प्रतीक बाद झालेत. चांगली गोलंदाजी सूरजनं डेथ ओव्हर मध्ये केली आहे. पहिला बॉलवरती सिंगल. त्यानंतर वाईड आला. त्यानंतर दुहेरी आणि आता मात्र प्रतीकला त्रिफळाचित करत मैदानाच्या बाहेर परतवला.
शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे 25 धावेची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. साहिल यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. आमचे समालोचक मित्र आणि त्यावेळेला या स्पर्धेचे मुख्य घटक प्रशांत जंगम यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले. जर षटकार लगावला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. येस डेफिनेटली निलेश मस्कर आता मात्र त्याच्या मायदेशी परतलाय आणि आता त्याची जागा सांभाळण्यासाठी साहिल दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट अँड पुल करायचा होता. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबला जाईल. धावफलकावरती धावा 38 अंकावरती शेवटचे 2 बॉल. विजयासाठी आवश्यकता 25 धावेची. आणखीन एक चांगला बॉल वेगवान बॉल पाहायला मिळतो. सूरज यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक 38 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा 1 बॉल. विजयासाठी आवश्यकता 25 धावेची. औपचारिकता बाकी आहे. सूरजनं चांगली गोलंदाजी केली. डेथ ओव्हरमध्ये पहिला ओव्हरमध्ये विजय महागडे राहिले, परंतु ज्या वेळेला गौरव गोलंदाजीला आले, ज्यानं विघ्नेशला बाद केलं, सिद्धूला बाद केलं, त्यानंतर थोडेसे का होईना दाटावकर बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. रडारमध्ये चेंडू नव्हता आणि त्यानंतर शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. मॅच जिंकल्या टीम रिषा 11 मोरियाळी या संघानं. वलपेट बोट टीम दोन्ही टीमचा खेळ चांगला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला इथे मात्र प्रभावाची बाजू धाटाव्या संघाला सांभाळावी लागते. या मॅचचा हिरो ज्यानं बॅटिंग करत असताना 18 बॉलमध्ये 38 धावांचं योगदान दिलं तो टीम रिषा 11 मोरियाळी संघ.